नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे। सगळ्यात अगोदर मंडळींनो, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत आपल्या आवडीची मालिका आणि या सिरियलचे रिव्ह्यू दररोज आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील। पण सगळ्यात अगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे प्रत्येक अपडेट सगळ्यात अगोदर आपल्याला बघायला मिळतील। चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामध्ये आता प्रथमेश हा स्वामी समर्थांचे भजन करत असतो। पमा, शर्वरी सगळेजण आशावरी सोबत आता ते भजन ऐकण्यामध्ये गुंग असतात। तर त्याच वेळेस आता इकडे जय हा बाजूला गेलेल्या सुभाषकडे येतो। शर्वरी, आसावरी तिरप्या डोळ्याने आता जय आणि सुभाषकडे बघू लागतात। जय म्हणतो की आपण आपल्या मुलीची साधी चौकशी देखील केली नाही आणि एक बाप म्हणून कमी पडलो असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्या दिवशी जर काही कमी जास्त झालं असतं तर बायकोला गमावण्याची भीती आणि राग हाही तुमच्या मनात आहे ना, असे जय आता सुभाषला सांगतो। आता इकडे जय सुभाषला समजावत म्हणतो की मला ना बायकांचा खूप राग येतो, पण तुमच्या मुलींनी ही जी सगळी परिस्थिती आहे ना, सगळ्या मुलींनी अतिशय सुंदररित्या हँडल केली आणि तुमच्या मुली अशा घरात बसल्या नाहीत तर परिस्थितीशी सामोऱ्या जात त्यांनी परिस्थितीला हातात घेतलं। तुमच्या मुलींना, तुमच्या मुलींचं तुमच्यावरती सुद्धा खूप प्रेम असल्याचे जय सुभाषला सांगतो। आणि जय म्हणतो की आता इकडे शर्वरीने जे काही केलं त्याच्या पाठीमागचा हेतू फक्त तुम्हाला त्रास होऊ नये, तुमची इमेज खाली जाऊ नये, तुम्हाला खाली बघायला वाटू नये, यासाठी तिने हे सगळं केल्याचे आता जय सुभाषला सांगतो। आणि जय म्हणतो की आसावरीने बोल्यावरती गौतम सोबत चढल्यावरही लग्नाला माघार घेतली, कारण तिचं म्हणणं होतं की आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही। आणि शर्वरीने हे जे काही केलं ते फक्त माझे पप्पा कसे रिॲक्ट होतील, त्यांना काय वाटेल, हेच सगळं तिच्या मनात होतं असे जय सुभाषला सांगतो। आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटू नये म्हणून शर्वरीने सुद्धा तुम्हाला काही सांगितलं नाही आणि आसावरीने सुद्धा अशी आता समजूत गैरसमज झालेल्या सुभाषचा आता जयने गैरसमज एका झटक्यात दूर केलेला असतो। आणि जय म्हणतो की आसावरी तिचं लग्न लागत असताना देखील तुमच्या शब्दाबाहेर नव्हती आणि त्यासाठी तिने तिच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा त्याग केला होता, असे जयने आता सुभाषला सांगितलेले असते। आणि इकडे आता जय म्हणतो की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं, पण मला एवढं मात्र चांगलं कळतं की तुमच्या मुलींचं सगळ्यात जास्त तुमच्यावर खूप प्रेम आहे। आणि जय म्हणतो की तुमच्या मुलीचं तिच्या प्रेमाबरोबरच लग्न व्हायला पाहिजे, नाही तर आयुष्यभर ते लग्न नसतं तर एक तो तुरुंगवास असतो। आणि हात जोडून जय म्हणतो की बाकी तुम्ही ठरवा। तर ते बोलणे ऐकून सुभाषच्या डोळ्यात पाणी येतं आणि सुभाष आसावरीकडे बघतो। इकडे आता भजनामध्ये सगळेजण तल्लीन होऊन टाळ्या वाजवत भजन ऐकण्यात दंग असतात। तर त्याच वेळेस डोळ्यातून पाणी आलेला सुभाष हा आसावरीच्या दिशेने चालू लागतो आणि लगेच आता तसाच सुभाष आसावरीच्या जवळ येऊन आसावरीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि आसावरीच्या डोक्यावर हात ठेवून सुभाष आता त्याचे दोन्ही हात आता समोर करतो। तर सगळ्या जणी आता ते बघताच पटकन सुभाषला मिठी मारतात आणि खरोखर मुलींचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता सुभाषला दिसतं आणि पमाने सुद्धा आता सुभाषला मिठी मारलेली असते। असं असतं हे त्या सगळ्यांच्या कुटुंबातील एकमेकांवरचं प्रेम। आणि एका झटक्यात स्वामी समर्थांनी सगळं कुटुंब पुन्हा एकत्र आणलेलं असतं आणि घडलेला असतो तो सगळ्यात मोठा चमत्कार। त्याच वेळेस आता शर्वरी ही पाठीमागे उभ्या असलेल्या जयकडे बघते आणि मंडळींनो, शर्वरीच्या लक्षात येतं की हे सगळं घडून आणलं ते जयने। आता इकडे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पमा उठून गॅसची पूजा करते आणि आता तुळशी मातेची पूजा केल्यानंतर सगळेजण चहा पिऊ लागतात। तर सुभाष म्हणतो की आता तुला अजून बरं वाटत नाही तर लागली की लगेच कामाला? तेव्हा आता पमा म्हणते की मला आता बरं वाटतंय आणि हळूहळू मी माझ्या आता कामाला सुरुवात करणार आहे। तेवढ्यात शर्वरी तिथे येते। तर आसावरी म्हणते शेरू बरं झालं तू आली, बघ ना मम्मा काय म्हणते। तर आता लगेच शर्वरी म्हणते की हे बघ आई, तुला अजून पूर्णपणे तू बरी झालेली नाही आहेस आणि डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती आहे ना? पमा म्हणते कधीतरी कामाला सुरुवात तर करावंच लागणार आहे। शर्वरी म्हणते की मम्मा तू काही काळजी करू नको, सगळं काम आम्ही करू। आता अनु आणि मयू सुद्धा आता आम्ही सगळे मॅनेज करू, तू काही काळजी करू नकोस, असं बोलता क्षणी आता शर्वरी म्हणते की एकदम करेक्ट। आणि आता लगेच सगळेजण आता डबे तयार करायला सुरुवात करतात। आसावरी म्हणते की हे बघ
शेरू तुला ऑफिसला जायचं ना, तू ऑफिसला जा, आम्ही सगळं सांभाळतो. आता सुभाष सगळ्या मुली कामाला लागल्यानंतर पमाला म्हणतो, पमा ज्या घरामध्ये मुली असतात ना त्या घरामध्ये काहीच कमी पडत नसतं. हा जोडतच आता पमा म्हणते की खरं आहे तुमचं, ज्या घरात मुली असतात ना देवसुद्धा त्या घरात कायम आनंद ठेवतो. आणि शर्वरी तिची पर्स घेऊन आता घरातून ऑफिसला जाऊ लागते. स्वामी समर्थांच्या पाया पडत हात जोडत आता शर्वरी म्हणते की स्वामी आज खूप दिवसांनी घरामध्ये असं मोकळं मोकळं वाटतंय. आणि इकडे आता शर्वरी ही ऑफिसमध्ये येते तर तिथे नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी सगळी तयारी सुरू झालेली असते. तेवढ्यात आता शर्वरी त्या दुसऱ्या मॅनेजरला म्हणते की हे बघा, मी डिझायनिंगचं सर्व प्रोजेक्ट व्यवस्थितरित्या तयार केलेत पण एक अडचण आहे. तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो की अगं तू बोललीस का, जयबरोबर बोलली का? तर शर्वरी म्हणते मी गेले होते केबिनमध्ये पण मगाशी ते केबिनमध्ये नव्हते. तर लगेच तो मॅनेजर म्हणतो की तो कॉन्फरन्समध्ये आहे. इकडे आता शर्वरी ही कॉन्फरन्समध्ये जाऊ लागते तर जय कॉन्फरन्समध्ये आता मार्केट प्रॉडक्टबद्दल मीटिंग चालू असते आणि त्यामध्ये सगळं अनाऊन्समेंट सांगत असतो. आणि तेवढ्यात जयला फोन येतो की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट झालेलं आहे. आता जय त्या सगळ्यांवरती भडकतो आणि म्हणतो तुम्ही ते काम करायला येता का टाईमपास? आणि जय म्हणतो की आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट न मिळता दुसऱ्या नवीन कंपनीला कसं मिळतंय? आणि जय म्हणतो की 4-5 दिवसाची मेहनत एकाच सेकंदात झटक्यात धुळीस मिळाली. आणि तेवढ्यात आता शर्वरी तिथे येते आणि जयला म्हणते एक्सक्यूज मी सर, मला थोडेसे डाऊट आहे. तर रागावता जय म्हणतो की आज तुम्ही भानावर येतात का? इकडे कॉन्ट्रॅक्ट हातातून चाललंय. आणि जय म्हणतो की इतक्या दिवसापासून काय चाललंय आणि तुम्हाला इकडे येण्यासाठी परमिशन घेता येत नाही का? जय शर्वरीला म्हणतो की न विचारता तुम्ही सरळ आतमध्ये कसा आलात? आणि आता जय भडकतच म्हणतो की तुमचं काहीही काम नाही, वर्कआउट नाही, फक्त तुमचा टाईमपास चालू आहे. तर शर्वरीला धक्का बसतो. आता इकडे डब्याची सगळी तयारी केल्यानंतर पमा ही सुभाषला एकटा असताना म्हणते की आता पोरगी नशिबाने त्या घटनेमधून वाचली, पण आपल्याला ना आता तिचे दुसऱ्या लग्नाची बोलणी कुठेतरी सुरू करावी लागेल. आणि इकडे आता पमा म्हणते की मला त्या तेजश्रीबाईंची तर भीतीच वाटते, काय बोलल्या त्या लग्नात, आणि मला नाही वाटत की त्या लग्नासाठी तयार होतील म्हणून. सुभाष म्हणतो की पमा तुला खरं सांगू का, त्या घरात पोरगी देणं म्हणून धीरच होत नाहीये माझा. पमा म्हणते हे बघा जाऊ द्या, तुम्ही मनात काहीही विचार करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत, सगळं काही ठीक होईल. आणि हात जोडून स्वामींच्या पाया पडताच इकडे आता समोरच आता विजेचा कडकडाट होतो आणि पावसाला सुरुवात होती. आणि ते बघताच आता पमा म्हणते अरे देवा, मी कपडे वाळत घातले. तर सुभाष म्हणतो थांब मी कपडे काढून आणतो. आणि इकडे आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे इकडे आता जय हा ऑफिसमध्ये सगळ्यांना लवकर घरी सोडतो. तर तेवढ्याच जयला आता शर्वरीची आठवण येते आणि तिथे शर्वरी नसल्यामुळे जय हा त्या खुर्चीकडे बघतो आणि त्या शर्वरीला फोन लावतो. पण रागाने इकडे शर्वरीने फोन बंद करून ठेवलेला असतो. आणि इकडे आता शर्वरी ही बाहेर काम करत असते. तर तेवढ्यात त्याच्या कारमधून जय हा तिथे येतो. तर बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो. कारचा दरवाजा उघडून छत्री घेऊन जय आता शर्वरीकडे येतो आणि म्हणतो की पाऊस पडतोय. शर्वरी म्हणते चांगलं आहे की मग. आणि जय म्हणतो की पाऊस पडत असताना जर तू भिजली तर तू आजारी पडशील, मग घरी जायचंयस ना लवकर. आणि लगेच आता शर्वरी म्हणते मी तुला भिजताना दिसतेस का, आणि तूच मला साईटवर पाठवलं ना? तर जय म्हणतो हो, पण तू फोन का नाही उचललास? जय म्हणतो की नेमका प्रॉब्लेम तुझाच आहे, आणि इथे पावसामध्ये तू इथे साईटवरती काम करते आणि इथली सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. शर्वरी म्हणते की माझं आता काम झालंय आणि माझ्याकडे बाईक आहे, मी माझ्या बाईकवरती घरी जाईल. आणि इकडे आता तिची पर्स घेता क्षणी शर्वरी जयला म्हणते की आता माझ्या चुका काढून झाल्या असतील तर मला एक सांग, तू इथे धावत पळत का आलास? तर तेवढ्यात आता जय शर्वरीकडे बघतो आणि म्हणतो की मी, आणि जय लगेच भानावर येतो. आणि शर्वरीसाठी जय एवढा धावत पळत आलेला असतो हे आता जयच्या लक्षात येतं. आणि इकडे आता जय हा शर्वरीला म्हणतो की अजिबात स्कूटीवरती जायचं नाही, बाहेर पाऊस पडतो. आणि जय आता त्याच्या कारकडे आता शर्वरीला घेऊन जाऊ लागतो. त्याच वेळेस बाहेर आता मुले हे फुटबॉल खेळत असतात. तर तो बॉल आता जयकडे येतो. तेव्हा आता ते मुलं म्हणतात की सर जरा एक किक मारा ना. ते ऐकून आता शर्वरी जोराने जयकडे बघून हसते. तर जय आता लगेच त्या मुलांना म्हणतो थांब आता मी तुम्हाला दाखवतोच. आणि लगेच आता जय हा जोराने त्या फुटबॉलला किक मारतो. तर जोरदार मुसळधार पावसात शर्वरीसुद्धा आता बाहेर येते आणि दोघेही आता त्या पावसामध्ये
फुटबॉल खेळू लागतात. तर त्याच वेळेस आता इकडे शर्वरीचा पाय सटकू लागतो. तर जय शर्वरीला धरतो आणि दोघेही पावसात ओलीचिंब होऊन एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात. तर आता प्रेमाच्या पहिल्या पावसामध्ये जय आणि शर्वरी आलेले असतात ते एकत्र. तर आता पहिल्या पावसात जय आणि शर्वरीच्या प्रेमाला कशी सुरुवात होते आणि दोघे भर पावसात कसा रोमांस करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.